अडचणी आहेत त्या साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील आणि संबंधित जो कुठलाही विभाग असेल तो विभाग आपला राहिलेल्या 20% कामाची दखल घेईल आणि उर्वरित काम आपलं पूर्णत्वास जाईल. आपला हा उद्देश होता. आज आपल्या सगळ्या खुर्च्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे सकाळी आपण जेव्हा आलो होतो कमीत कमी 10 तास आपलं काम आता चालू होतं. कंटिन्यू सगळेच अधिकारी आपल्या इथं बसून होते. 10 तास आपण इथं बसलात. अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे. त्यांनी पूर्ण वेळ आपल्यासाठी आपल्या तक्रारी निवारण करण्यासाठी पूर्ण वेळ आपला देऊन इथं 10 तास आपल्या इथं उपस्थिती देऊन प्रश्नाला तडीस देण्याचं काम या अधिकारी वर्गातून झालेलं आहे आणि आपल्याला ही भूमिका घ्यायची आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये या तक्रारीचा जो आपली जी जनता दरबार आपण भरवलेला आहे तो जनता दरबार पुढच्या 6 महिन्यामध्ये 0 पेंडन्सी असला पाहिजे. इथं ज्यावेळेस तुम्ही हा जनता दरबार भरले पुढच्या 6 महिन्यामध्ये तेव्हा इथे या खुर्च्यावरती या हॉलमध्ये एकही माणूस उपलब्ध नसला पाहिजे. पूर्ण त्यांच्या तक्रारी निवारण झाल्या पाहिजेत. खास उद्देश आम्ही या फलटण तालुक्यातील जनतेला देतो. माझ्या अधिकारी वर्गाचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण हा तक्रारी वर्ग आपल्याला शोसाठी नाही, कुणाचं करमणूक करण्यासाठी नाही, कुणाची आमची कुठे जाहिरातबाजी करण्यासाठी नाही, तर या तालुक्यातल्या जनतेचा प्रश्न, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न, सर्वसामान्याला येणाऱ्या अडचणीचा प्रश्न हा सोडवायचा आहे. कारण आमच्या बंगल्यावरती आम्हाला गर्दी नको आहे. गर्दी असावी, आम्हाला राजकारण करायचं नाही तर जनतेचे प्रश्न सोडवायचे. कारण बऱ्याचपैकी बऱ्याच लोकनेत्यांचं असं असतं की तक्रारी कायम राहिल्या पाहिजेत, तक्रार दाखल झाली पाहिजे, त्याशिवाय बंगल्यावरची गर्दी वाढत नाही. आमचा उद्देश पूर्ण वेगळा आहे. आम्हाला गर्दी 0 करायची आहे. तक्रारीसाठी आमच्या बंगल्यावरती, आमच्या ऑफिसमध्ये तक्रारीसाठी शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसांना, शेतकरी व्यापारी वर्गांना, तरुण वर्गांना इथे यायची गरज लागली नाही पाहिजे. हाच उद्देश आमच्या नेते माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिजामाला नाईक निंबाळकर, शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि स्वतः मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या पुढे हे प्रामाणिकपणे सांगतो आणि ह्या 6 महिन्यापासून पुढे एकही तक्रार राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.